हॅलो स्टुडंट्स, ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो लेसन आपण स्टडी करतो आहे याच्या फर्स्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं व्हिटॅकर्स 5 किंगडम सिस्टीम. सो व्हिटॅकर्स 5 किंगडम सिस्टीम जे आहे याच्यामध्ये ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे अर्थवरती आहेत हे ऑर्गॅनिझम 5 किंगडममध्ये क्लासिफाय केले गेले आणि त्यासाठी मेन 4 क्रायटेरिया यूज केले. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्रायटेरिया जो यूज केला तो क्रायटेरिया होता टाइप ऑफ सेल. सो वेदर सेल इज प्रोकॅरियोटिक और यूकॅरियोटिक. सेकंड क्रायटेरिया जो यूज केला गेला तो होता नंबर ऑफ सेल्स. इट मीन्स वेदर सेल इज युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. आणि त्यानंतर नेक्स्ट जो क्रायटेरिया यूज केला गेला ॲनिमल क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशनसाठी तो नेक्स्ट क्रायटेरिया होता तो म्हणजे वेदर सेल इज कवर्ड बाय सेल वॉल और नॉट. अँड फायनली मोड ऑफ न्यूट्रिशन. सो हे 4 क्रायटेरिया यूज करून 5 किंगडम जे आहेत ते तयार केले गेले. याच्यामध्ये फर्स्ट किंगडम होता किंगडम मोनेरा, सेकंड किंगडम प्रोटिस्टा, नेक्स्ट किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमॅलिया. सो आधीही क्लिअर केलेलं आहे मी. यापैकी किंगडम मोनेरा आणि प्रोटिस्टा यासारखे किंगडम जे आहेत ते तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो किंगडम आहे प्लांटी, तो प्लांटी किंगडम तुमचा 9thमध्ये झालेला आहे. सो यावर्षी तुम्ही ॲनिमल किंगडम जो आहे तो डिटेल पाहणार आहात. त्याचं क्लासिफिकेशन आपण डिटेल पाहणार आहोत. या व्हिटॅकर्स 5 किंगडम सिस्टीमनंतर नेक्स्ट आपण बघितलं की ॲनिमल क्लासिफिकेशनची नीड काय आहे. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये मेनली या अर्थवरती जे ऑर्गॅनिझम आहेत यातले काही ॲनिमल जे आहेत ते खूप स्मॉल साईजचे आहेत, काही ॲनिमल बिग साईजचे आहेत. नेक्स्ट काही ॲनिमल वॉटरमध्ये राहतात, काही लँडवरती राहतात, काही एरियल आहेत. काही ॲनिमलची बॉडी फिदर्सनी कवर केलेले आहेत, काही ॲनिमलच्या बॉडीवरती स्केल्स आहेत, तर काही ॲनिमलच्या बॉडीवरती हेअर्स प्रेझेंट आहेत. सो या पद्धतीनं यांच्या पॅटर्नमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये बरीच व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. सो रिसेंट जो सर्वे आहे त्या सर्वेनुसार अर्थवरती जवळपास ॲनिमलच्या 7 मिलियन स्पेसीज आहेत. सो एवढे लार्ज नंबर जर ॲनिमल असतील तर यांचा स्टडी करणं डिफिकल्ट जातं. सो यांचा स्टडी इझी व्हावा यासाठी ॲनिमलचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. टू मेक स्टडी कन्व्हिनियंट, ॲनिमलचा स्टडी कन्व्हिनियंट व्हावा यासाठी आपण ॲनिमल्सना क्लासिफाय करणार आहोत. नेक्स्ट आपण ॲनिमल क्लासिफिकेशनचे सिग्निफिकन्स पाहणारच आहोत. सो सध्या एवढं लक्षात ठेवा की ॲनिमल्समध्ये खूप व्हरायटी आहे, डायव्हर्सिटी आहे, खूप जास्त स्पेसीज अर्थवरती आहेत आणि या सगळ्यांचा स्टडी इझी व्हावा यासाठी आपण काय करणार आहोत, ॲनिमल क्लासिफिकेशन करणार आहोत. ओके, मग स्टार्टला आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची डेफिनेशन पाहतोय. सो सी ॲनिमल क्लासिफिकेशन. So animal classification is formation of groups and subgroup. Formation of groups and subgroups of animals depending on similarities and differences among them. So animal classification काय आहे तर फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग देम. सो ॲनिमलमध्ये ज्या काही सिमिलॅरिटी आहेत किंवा डिफरन्सेस जे आहेत त्या बेसिसवरती ॲनिमल्सचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स फॉर्म केले जातात आणि यालाच आपण ॲनिमल क्लासिफिकेशन असं म्हणतो. सो ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी त्यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप तयार करण्यासाठी
त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. सो ही आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची डेफिनेशन. सगळ्यांनी ही नोट डाऊन करायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. पुन्हा एकदा रिपीट करते आहे. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग ऑन similarities and differences among them. It is called as animal classification. याला आपण ॲनिमल क्लासिफिकेशन असं म्हणतो. सो आता आपण ॲनिमल क्लासिफिकेशनच्या मेथड्स पाहणार आहोत. सो वेगवेगळ्या सायंटिस्टनी ॲनिमल्सना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो त्याची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपण पाहतोय. सो नेक्स्ट इज हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. History of animal classification. सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इन हिस्ट्री फर्स्ट अटेम्प्ट ॲनिमल क्लासिफिकेशनचा जो आहे किंवा फर्स्ट ॲनिमलला क्लासिफाय कोणी केलं तर ते ग्रीक फिलॉसॉफर आहेत ॲरिस्टॉटल यांनी सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. सो इन हिस्ट्री फर्स्ट animals are classified by Aristotle. सो ॲरिस्टॉटल जे आहे हे ॲनिमल्सना क्लासिफाय करणारे फर्स्ट सायंटिस्ट आहेत. सो हे नेम नीट लक्षात ठेवा. ॲरिस्टॉटलनी जे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं सो हे करत असताना त्यांनी बॉडी साईज, हॅबिट अँड हॅबिटॅट या गोष्टी विचारात घेऊन त्यांनी ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. आणि ॲरिस्टॉटल यांनी जे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं यालाच आर्टिफिशियल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन असंही म्हटलं जातं. सो आर्टिफिशियल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन असंही म्हणतात. सो बघा आपण हिस्ट्री पाहतो आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची. ते म्हणजे आत्तापर्यंत कोणी कोणी ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे हे आपण पाहतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ॲनिमल क्लासिफाय कोणी केलेले आहेत तर ॲरिस्टॉटल या ग्रीक फिलॉसॉफरनी केले. त्यांनी बॉडी साईज, हॅबिटॅट यासारख्या गोष्टी जे आहेत किंवा हे जे क्रायटेरिया आहेत हे विचारात घेऊन ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. मग बॉडी साईज ॲनिमलचा कसा आहे, हॅबिट त्यांचं राहण्याचं ठिकाण काय आहे, हॅबिटॅट काय आहे, ह्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन आहे. आणि यांनी जे क्लासिफिकेशनची मेथड सांगितली या मेथडला आर्टिफिशियल मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. आता ॲरिस्टॉटल यांची जी मेथड आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची हीच मेथड अजून कोणी कोणी फॉलो केली. सो दिस मेथड इट इज फॉलोड बाय थिओफ्रास्टस, जॉन रे, प्लिनी. सो हे जे सायंटिस्ट आहेत यांनी ही आर्टिफिशियल मेथड जी आहे ती फॉलो केली. सो आर्टिफिशियल मेथड सांगितली कोणी, ॲरिस्टॉटल यांनी. आणि त्यानंतर तीच मेथड अजून कोणी कोणी यूज केली तर थिओफ्रास्टस, जॉन रे, प्लिनी, लिनायस यासारख्या सायंटिस्टनी ही जी मेथड आहे ती फॉलो केली. त्यानंतर जसे सायन्समध्ये डेव्हलपमेंट झाले तसे क्लासिफिकेशनसाठी नवीन नवीन क्रायटेरिया जे आहेत ते यूज केले गेले. सो डेव्हलपमेंट ॲज देर इज डेव्हलपमेंट इन सायन्स, न्यू क्रायटेरिया for animal classification are used. सो जशी डेव्हलपमेंट झाली तसे नवीन क्रायटेरिया ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी यूज केले गेले. सो ॲरिस्टॉटल यांनी सांगितलेली जी आर्टिफिशियल मेथड होती त्यानंतर नेक्स्ट जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये नॅचरल सिस्टीम आली.
नॅचरल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन सांगितली गेली. मग ही जी नॅचरल सिस्टीम आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची, याच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन, टाइप ऑफ सेल, बायोकेमिकल प्रॉपर्टीज, या प्रॉपर्टीज नॅचरल सिस्टीममध्ये यूज केल्या गेल्या. सो मी जे वेगळ्या कलरच्या चॉकने लिहिलेले आहेत हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. फर्स्ट ॲरिस्टॉटल आहेत ज्यांनी ॲनिमल्सना क्लासिफाय केलं आणि याच्यासाठी त्यांनी बॉडी साईज, हॅबिट आणि हॅबिटॅट हे क्रायटेरिया वापरले आणि यांच्या सिस्टीमला आर्टिफिशियल मेथड असं म्हणतात. सेकंड, यांची ही जी आर्टिफिशियल मेथड आहे तीच कोणी कोणी फॉलो केली किंवा यूज केली तर थिओफ्रास्टस, जॉन रे, प्लिनी, लिनायस या सायंटिस्टनी सुद्धा आर्टिफिशियल मेथड जी आहे ती फॉलो केली. नेक्स्ट बघितलं आपण ते म्हणजे सायन्समध्ये जशी डेव्हलपमेंट झाली तसे नवीन नवीन क्रायटेरिया ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी आले. मग ते जे नवीन क्रायटेरिया आले ते कोणते तर बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप ऑफ सेल, बायोकेमिकल प्रॉपर्टीज असे क्रायटेरिया आले आणि त्यानुसार नॅचरल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन जी आहे ती आली. त्यानंतर नेक्स्ट जे दोन सायंटिस्ट आहेत ते आहेत डोबाझस्कीज अँड मेयर. डोबाझस्की अँड मेयर हे जे दोन सायंटिस्ट आहेत ह्या दोन्ही सायंटिस्टनी इव्हॉल्युशनच्या बेसिसवरचं क्लासिफिकेशन दिलं. सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन. सो इव्हॉल्युशनच्या बेसिसवरती जे काही क्लासिफिकेशन आहे ते डोबाझस्की आणि मेयर या सायंटिस्टने सांगितलं आणि सगळ्यात रिसेंट क्लासिफिकेशन जे आहे ते कार्ल हुज यांनी सांगितलेलं आहे. रिसेंट म्हणजे कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट हे जी क्लासिफिकेशनची सिस्टीम आहे ती यांनी सांगितलेली आहे. सो किती सायंटिस्ट झाले बघा. फर्स्ट ॲरिस्टॉटल आहेत, त्यांची आर्टिफिशियल मेथड होती क्लासिफिकेशनची. हीच मेथड कोणी फॉलो केली? जॉन रे, प्लिनी, लिनायस आणि थिओफ्रास्टस. त्यानंतर सायन्समध्ये जशी डेव्हलपमेंट झाली तसे नवीन क्रायटेरिया आले ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी. मग त्यातले नवीन क्रायटेरिया म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप ऑफ सेल, बायोकेमिकल प्रॉपर्टीज आणि या बेसिसवरती नॅचरल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन सांगण्यात आली. नेक्स्ट डोबाझस्की आणि मेयर हे दोन सायंटिस्ट आहेत ज्यांनी इव्हॉल्युशनच्या बेसिसवरचं ॲनिमल क्लासिफिकेशन दिलं आणि त्यानंतर कार्ल हुज हे जे सायंटिस्ट आहेत यांनी रिसेंट ॲनिमल क्लासिफिकेशनची मेथड जी आहे ती सांगितलेली आहे. सो या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला सायंटिस्टचं नेम आणि त्यांनी सांगितलेली मेथड ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो पहिले आर्टिफिशियल मेथड ॲरिस्टॉटलने सांगितली, हीच या सगळ्या सायंटिस्टनी फॉलो केली. नेक्स्ट नॅचरल सिस्टीम आली ॲनिमल क्लासिफिकेशनची. नेक्स्ट डोबाझस्कीज आणि मेयर यांनी इव्हॉल्युशनच्या बेसिसवरती सांगितलं आणि कार्ल हुज यांनी रिसेंट ॲनिमल क्लासिफिकेशन कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट हे यांनी सांगितलं. सो यावेळी आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री पाहिलेली आहे. सो आत्तापर्यंत फर्स्ट आपण डेफिनेशन बघितली, फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग देम, इट इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि नेक्स्ट आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री स्टडी केली. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सिग्निफिकन्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. सो नेक्स्ट आपण सिग्निफिकन्स पाहतोय की ॲनिमल क्लासिफिकेशनचे फायदे काय आहेत. सो बघा, सो नेक्स्ट पॉईंट इज बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. सो बेनिफिट्स काय काय असतात बघा ॲनिमल क्लासिफिकेशनचे. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टडी
of animals become convenient. ॲनिमलचा स्टडी जो आहे तो कन्व्हिनियंट होतो, म्हणजे आपण इझिली ॲनिमल्सना स्टडी करू शकतो. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की अर्थवरती रिसेंट सर्वे जो आहे त्यानुसार अर्थवरती 7 मिलियन ॲनिमलच्या स्पेसीज आहेत. मग ह्या सगळ्या स्पेसीज स्टडी करणं डिफिकल्ट आहे. त्याऐवजी जर ॲनिमलना क्लासिफाय केलं तर ग्रुपमधल्या एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी केला तरी एंटायर ग्रुपबद्दल आयडिया मिळते आणि त्यांचा स्टडी जो आहे तो कन्व्हिनियंट होतो. सो स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स help to understand about entire group. एखाद्या ग्रुपमधल्या काही ॲनिमलचा जर स्टडी केला तर त्याच्यावरून एंटायर ग्रुपची इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. सो वेगवेगळे ग्रुप्स आहेत ॲनिमलचे. आता त्याच्यामधल्या सगळ्याच ॲनिमलचा स्टडी जरी नाही शक्य झाला तरी थोड्याफार जरी ॲनिमलचा स्टडी केला तरी एंटायर ग्रुपमध्ये साधारण कोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवले जात आहेत याचा अंदाज येतो. सो स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल हेल्प टू अंडरस्टँड अबाउट एंटायर ग्रुप. काही ॲनिमलचा स्टडी केला तरी एंटायर ग्रुपबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. नेक्स्ट इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमल क्लासिफिकेशन जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते जे ग्रुप्स तयार केलेले आहेत ते ग्रुप इव्हॉल्युशनच्या बेसिसवरती आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला जो ग्रुप आहे तो अर्थवरती इव्हॉल्युशनमध्ये सुरुवातीला तयार झाला, त्यानंतर त्याच्यापासून नेक्स्ट ग्रुप, त्यानंतर नेक्स्ट. सो यावेळी इव्हॉल्युशनच्या सिक्वेन्सनी ॲनिमल क्लासिफिकेशन दिलेले. त्यामुळे जर आपण ॲनिमल क्लासिफिकेशन स्टडी केलं तर ॲनिमल इव्हॉल्युशन जे आहे ते समजायला मदत होते किंवा त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया मिळते. नेक्स्ट ॲनिमल्स can be easily identified with great accuracy. सो नवीन ॲनिमल जर डिस्कवर होत असतील तर ते नवीन ॲनिमल जे आहेत ते जास्त ॲक्युरेटली आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो. कोणत्या ग्रुपमध्ये ते फिट होत आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकनुसार ते जास्त ॲक्युरेटली आयडेंटिफाय करता येतं. सो हा नेक्स्ट बेनिफिट होता. एकदा आपण रिवाइज करूया. स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट किंवा ॲनिमलचा स्टडी जो आहे तो करणं इझी होतं. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स हेल्प टू अंडरस्टँड अबाउट एंटायर ग्रुप. काही ॲनिमलचा जर स्टडी केला तर एंटायर ग्रुपबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. नेक्स्ट इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे ॲनिमल इव्हॉल्युशनबद्दल आपल्याला आयडिया मिळते. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. सो ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. ग्रेट ॲक्युरसीने ते इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इट हेल्प टू अंडरस्टँड relation of organism or animal. It help to understand relation of animal with other organisms. Next, it help to understand
habitat of organism and it help to understand adaptation shown by organism. So बघा, it help to understand relation of animal with other organism. त्या ॲनिमलचं इतर ऑर्गॅनिझमशी रिलेशन कसं आहे हे रिलेशन आयडेंटिफाय करण्यासाठी हे क्लासिफिकेशन आपल्याला हेल्प करतं. याशिवाय त्या ऑर्गॅनिझमचा नेचरमध्ये एक्झॅक्ट रोल काय आहे हे सुद्धा याच्यामध्ये समजू शकतं. सो इट हेल्प टू अंडरस्टँड रिलेशन ऑफ ॲनिमल विथ अदर ऑर्गॅनिझम. एका ॲनिमलचं दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी रिलेशन काय आहे, काही कनेक्टिंग लिंक आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळतं की पहिल्या ग्रुपमध्येच हळूहळू चेंजेस होऊन इव्हॉल्युशन होऊन नेक्स्ट ग्रुप जो आहे तो तयार झाला. सो यावेळी रिलेशन जे आहे ते आपल्याला समजतं. इट हेल्प टू अंडरस्टँड हॅबिटॅट. ऑर्गॅनिझमचं हॅबिटॅट जे आहे ते समजायला आपल्याला मदत होते आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम त्याच्या हॅबिटॅटमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी काही ॲडॅप्टेशन दाखवत असतो. तर ते ॲडॅप्टेशन समजण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या ॲनिमल क्लासिफिकेशनची हेल्प होते. सो इट हेल्प टू अंडरस्टँड हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम, ॲडॅप्टेशन शोन बाय ऑर्गॅनिझम अँड इट हेल्प टू अंडरस्टँड रिलेशन ऑफ ॲनिमल विथ अदर ऑर्गॅनिझम. सो हे जे आहेत हे ॲनिमल क्लासिफिकेशनचे बेनिफिट्स आहेत. मुलांना हे एक्झाममध्ये विचारले जातात. त्यासाठी सगळ्यांनी पुन्हा एकदा बघा, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. ॲनिमलचा स्टडी इझी होतो, कन्व्हिनियंट होतो. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल हेल्प टू अंडरस्टँड अबाउट एंटायर ग्रुप. जे काही एखाद्या ग्रुपमधल्या थोड्याफार ऑर्गॅनिझमचा स्टडी केला तरी एंटायर ग्रुपबद्दल आपल्याला आयडिया येते. नेक्स्ट, इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमलचं इव्हॉल्युशन कसं झालं आहे हे आपल्याला क्लासिफिकेशनवरून लक्षात येतं, कारण क्लासिफिकेशन त्याच वेने दिलेलं आहे. नेक्स्ट, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. नवीन जे ॲनिमल डिस्कवर होत आहेत हे नवीन ॲनिमल जास्त ॲक्युरसीने आयडेंटिफाय करता येतात. एका ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझमशी असणारं रिलेशन जे आहे ते आपल्याला फाईंड करता येतं किंवा समजून घेता येतं. इट हेल्प टू अंडरस्टँड हॅबिटॅट. ऑर्गॅनिझमचं हॅबिटॅट समजून घेण्यासाठी मदत होते. अँड इट हेल्प टू अंडरस्टँड ॲडॅप्टेशन. ऑर्गॅनिझमनी दाखवलेलं ॲडॅप्टेशन जे आहे त्याच्या बॉडीमध्ये केलेले जे चेंजेस आहेत ते समजण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत होते. तर हे आपण बघितला सिग्निफिकन्स किंवा बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनचे फायदे काय असतात हे आपण बघितलं. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन 3 पॉईंट कवर केले. एक, ॲनिमल क्लासिफिकेशनची डेफिनेशन. सेकंड, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि नेक्स्ट आपण बघितलं बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. सो सगळ्यांनी हे जे पॉईंट आहेत ते व्यवस्थित ॲनिमल क्लासिफिकेशनची डेफिनेशन लिहायची आहे. हिस्ट्रीमध्ये जे सायंटिस्टचे नेम तुम्हाला सांगितले तर ते नेम आणि त्यांची मेथड्स लक्षात ठेवायची आहे. आणि फायनली ॲनिमल क्लासिफिकेशनचे जे बेनिफिट्स किंवा फायदे जे सांगितले हे फायदेसुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत 1 बाय 1, कारण याच्यावरतीसुद्धा बोर्डला 2 किंवा 3 मार्कचा क्वेश्चन असू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन मेथड स्टार्ट करतो. थँक्यू.